पुण्यातील लोहगड प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे ती म्हणजे 31 मे रोजी केतनच्या हत्येचा कट शिजला होता। सियानं प्रियकर चेतन सोबत हत्येचा कट रचला होता। केतनला किती उंचीवरून ढकलायचं याचा प्लॅन देखील करण्यात आला। एका कॅफेमध्ये दोघांनी हा हत्येचा कट रचला होता। 14 जूनला हत्येचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर पुन्हा एकदा मारायचं कसं या संदर्भात प्लॅन करण्यात आला। 18 जूनला पुन्हा गडावर गेल्यानंतर ढकलून दिलं, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। सियानं लग्न करायचं नसल्यानं हत्येचा प्लॅन आखल्याची माहिती दिलेली आहे। पुण्यातील लोहगड प्रकरणामध्ये वेगवेगळे सगळे धक्कादायक माहिती समोर येत आहेत, वेगवेगळे अँगल देखील समोर येत आहेत आणि त्यामध्ये 31 मे रोजी केतनच्या हत्येचा कट रचण्यात आलेला होता। सियानं प्रियकर चेतन सोबत हा हत्येचा कट रचला आणि केतनला किती उंचीवरून ढकलायचं याचं देखील दोघांचं याआधी देखील प्लॅनिंग झालेलं होतं। 14 जूनला हत्येचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर दुसरा प्रयत्न कशा पद्धतीनं करण्यात येईल याची प्लॅनिंग ह्या दोघांच्या आधीच झालेली होती। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। पुण्यामधून ज्ञानेश्वर चौतमल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, पुण्यातील लोहगड प्रकरणामध्ये अनेक कंगोरे समोर येत आहेत, वेगवेगळी माहिती समोर येते आहे आणि आत्ताची जी महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती देखील समोर आलेली आहे, सविस्तर। अगदी बरोबर। या सगळ्या प्रकरणात जर आपण पाहिलं तर या प्रियकर आणि सिया या दोघांनी मिळून जो सियाचा होणारा पती आहे त्याला मारण्यासाठी या अगोदर देखील वेगवेगळे प्लॅन केलेले होते। तशा पद्धतीची माहिती समोर आलेली होती। या सगळ्या प्रक्रियेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर यापूर्वी जो त्यांचा या होणाऱ्या पतीला म्हणजेच केतनला मारण्याचा जो प्लॅन झालेला होता त्यात एक पहिला प्रयत्न फसलेला होता। दुसरा प्रयत्न जो झाला त्या प्रयत्नात त्यांना यश आलं आणि दुर्दैवी या सगळ्या प्रकारात मृत्यू पावलेला आहे अग्रवाल। आणि या सगळ्या घटनेत आपण जर बघितलं असेल तर प्रियकर आणि सिया यांचे जवळपास 238 दिवसांमध्ये एकूण मागच्या 6 महिन्यांमध्ये 238 तास इतकी चर्चा झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं 2004 इतक्या वेळा फोन कॉल जे आहेत ते झाल्याची माहिती समोर येते आहे। या अत्यंत दुर्दैवी अशा घटनेमध्ये या दोन्ही आरोपींना सध्या 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या सगळ्या पुढच्या तपासात पोलिसांच्या चौकशीत सिया आणि तिच्या प्रियकराकडून आणखी काय माहिती मिळते हे पाहणं महत्त्वाचं असेल। ही जी सिया आहे तिला तिचा होणारा जो पती आहे अग्रवाल ह्याच्यासोबत लग्न करायचं नव्हतं, म्हणून प्रियकराच्या मदतीनं तिनं अशा पद्धतीनं जो खून आहे तो होणाऱ्या पतीचा केलेला आहे। आपल्या प्रियकरासोबत तिनं लोहगडावर आपल्या होणाऱ्या नवऱ्याला ढकलून दिलं आणि या दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आपण पाहिलं। जो तिचा प्रियकर आहे तो या सगळ्या उन्हाच्या परिस्थितीमध्ये दुपारच्या वेळी हुडी घालून आलेला होता आणि पोलिसांना इथे संशय आला की अशा पद्धतीनं हा एक व्यक्ती इतक्या उन्हात अशा पद्धतीनं हुडी आणि जॅकेट घालून लोहगडावर इतक्या उन्हात कसा काय येऊ शकतो। आणि तिथून जेव्हा सगळी पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली त्यात सगळी पुढची जी माहिती आहे ती समोर आलेली आहे, ज्यामध्ये सिया आणि तिच्या प्रियकराचे 238 तास फोनवरून झालेली चर्चा आणि 2004 इतके जे त्यांच्यात प्रेमाचे संवाद झालेले आहेत त्यातून सगळे जे प्रकार दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ।